या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। नाशिक विभागातील शिक्षण क्षेत्रात शालार्थ आयडी घोटाळ्यानं मोठी खळबळ उडाली आहे। शासनाची सुमारे 150 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पहिल्या आरोपपत्रामध्ये तब्बल 893 शिक्षकांची यादी समोर आली। यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 8 शाळांमधील तब्बल 35 प्रकरणांचा समावेश असून दोषींवर कारवाई सुरू होण्याची शक्यता निर्माण आहे। शिक्षण विभागातील शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून बनावटरित्या आदेशांच्या आधारे वेतन उचलल्याचा हा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। तत्कालीन शिक्षक उपसंचालक बीबी चव्हाण यांच्या फिर्यादीनंतर पुणे येथील एसआयटी पथकानं शाळांमध्ये जाऊन तपासणी केली आणि त्यानंतर हा कोट्यवधींचा भ्रष्टाचार जो आहे तो समोर आलाय। पहिल्या यादीमध्ये जळगाव मधील प्रकरणांची संख्या ही सर्वाधिक असल्याचं लक्षात आलं आणि त्या खालोखाल नाशिक आणि धुळे जिल्ह्यांचा क्रमांक लागतोय। नाशिक जिल्ह्यातील 35 प्रकरणांव्यतिरिक्त आणखी 150हून अधिक शिक्षकांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचं सुद्धा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। यातील तथ्य तपासून शिक्षण विभागानं आधीच 150 शिक्षकांचं वेतन स्थगित केलेलं आहे आणि तपासाची आता व्याप्ती वाढत असल्यानं दुसऱ्या यादीत सुद्धा अनेक मोठ्या संस्था आणि अदृश्य असलेल्या बड्या अधिकाऱ्यांची नावं सुद्धा समोर येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। नाशिकच्या अंबड परिसरात एका परप्रांतीय ठेकेदारानं सुपरवायझरला भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली। या मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून अंबड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दर्शन राजेंद्र गायकवाड हा ठेकेदार प्रदीप सिंग उर्फ पीके सिंग याच्याकडे सुपरवायझर म्हणून काम करत होता। काही दिवसांपूर्वी त्यानं काम सोडून दुसरीकडे नोकरी स्वीकारली होती आणि याच रागातून शुक्रवारी रात्री पीके सिंगनं दर्शनला फोन करून शिवनेरी कॉलनी परिसरात बोलवलं। दर्शन तिथे पोहोचला आणि ठेकेदाराचा मुलगा अभिषेक सिंग त्याच्या 3 ते 4 इतर साथीदारांना त्याच्यावर लाकडी दांडक्यानं तसंच लाथाबुक्क्यांनी त्याच्यावर हल्ला केला। यामध्ये तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान या संपूर्ण मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी अंबड पोलिसांनी ठेकेदार पीके सिंग आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत। त्र्यंबक तालुक्यातील पिंपरी माध्यमिक आश्रमशाळेतील 10वीच्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून तो बेपत्ता होता। संजय अळगे असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो पिंपरी येथील माध्यमिक आश्रमशाळेत 10वी शिकत होता। गुरुवारपासूनच तो बेपत्ता होता आणि तो बेपत्ता असल्यानं आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी शुक्रवारी त्र्यंबक पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दाखल केली होती। दरम्यान आश्रमशाळेच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलाय। संजय हा अभ्यासात हुशार असा विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात असून त्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या प्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यामध्ये याबाबतचा पुढील तपास सुरू आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। अतिवृष्टी तसंच युद्धाचा मोठा फटका हा हळद उत्पादनाला बसला असून अतिवृष्टीमुळे यंदा हळदीच्या उत्पादनामध्ये तशीही मोठी घट झाली आणि त्यातच इराण-इस्रायल युद्ध लांबल्यामुळे हळदीची होणारी निर्यात जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात ठप्प झालेली आहे। त्यामुळे प्रति क्विंटल 16,000 विकली जाणारी हळद यंदा 14,000 रुपयांवर घसरली आहे। सांगलीनंतर हळदीची मोठी बाजारपेठ म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं, मात्र नांदेड, हिंगोली इथून मोठ्या प्रमाणात शेतकरी हळद विक्रीसाठी मोठ्या बाजारपेठेत येत असतात, मात्र युद्धामुळे सध्या हळदीला उठावच नाहीये असं म्हटलं जातंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। बीडमधील एका गावामधून धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। घरातच झोपलेल्या विवाहितेला चक्क घरातून उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार घडलाय आणि त्यानंतर तिला गावामध्ये आणून गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवण्यात आल्याचा हा प्रकार घडलेला आहे।
माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकार जेव्हा ग्रामस्थांच्या लक्षात आला त्यानंतर विवाहितेची सुटका करण्यात आलेली आहे. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या प्रकरणातील आरोपीला सुद्धा अटक केलेली आहे. आरोपीला न्यायालयानं 17 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. या प्रकरणाचा आता अधिक तपास पोलीस करीत आहेत. पोलीस बंधा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.